आमदार बच्चू कडू आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुमचे काही व्हिडिओ समोर आलेले आहेत. राजू शेट्टी यांची तुमची भेट झालेली आहे. ही भेट नेमकी कशासाठी होती? भविष्यातल्या राजकारणासंदर्भातली होती? आम्ही असं पाहतोय का लहान लहान पक्ष, घटक पक्ष एकत्र करून त्याची एक मूठ बांधणी करता येईल का, त्याचा एक प्रयत्न सुरू आहे. त्याला चांगलं यश आलं तर मग समोर जाऊ. तसं तुमचे मुद्दे आणि त्यांचे मुद्दे नेहमी उठाव करणारं नेतृत्व तुमचं आहे. ते पण शेतकऱ्यासाठी लढतोय, आम्ही शेतकऱ्यासाठी लढतोय. आणि अशा पद्धतीसमोर गेलो तर एक लोकांना चांगल्या प्रकारचा आशावाद निर्माण होईल. कोणतरी लढणाऱ्याची संख्या वाढली पाहिजे ना. अब अकेला लढताय बच्चू कडू सदन में. अधिक लढणाऱ्याची संख्या वाढली तर मग कोणी लढणार नाही, रडू येणार नाही कोणाला. नक्कीच तुम्ही लढताय म्हणताय, पण महायुतीत पण ही लढाई सुरू आहे, अंतर्गत लढाई सुरू आहे असं म्हणावं का? कारण ज्या पद्धतीचे बॅनर्स पोस्टर सध्या लागलेत, मदतीचा हात एकनाथ, दादांचा व्हिडिओ आज समोर आला, दादा म्हणतात की विकासाचा वादा अजित दादा. मग यातून कसं बघायचं दोघांकडे? आता तिघं जण आहेत तर अलग अलग करण ना. तर तुम्ही एका पिक्चरमध्ये 3 हिरो असले तर त्यांचे एंट्री वेगवेगळ्या असतं ना, तसं असतं ते. म्हणजे एक पिक्चर आहे आणि 3 हिरो आहेत. हा, पण मुख्य हिरो तर शिंदे साहेबच आहे ना. आणि शिंदे साहेबच राहतील का भविष्यामध्ये? हा, तेच राहणार आहे, दुसरं कोण राहणार? पण अजितदादा असं पण म्हणतात आहे की जे लोक भाषण करतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. मी कुठलेही भ्रष्टाचार केले नाही, भ्रष्टाचाराचे माझ्यावर कधी आरोप झाले नाही आणि भविष्यातही होणार नाही. कारण भाजपने त्यांच्यावर आरोप केले होते, स्वतः मोदींनी भाषणात उल्लेख केला होता. मला वाटते आता दोघांना विसर पडला तर तुम्ही कशाला ते आठवण करून देता? प्रश्न तर उपस्थित होतोच आहे ना, बरीचशी चर्चा होते यावर. नाही, माझं काय म्हणणं आहे, ज्यांनी आरोप केला त्यालाही विसर पडलेला आहे आणि ज्यांच्यावर आरोप झाला त्यांनाही विसर पडला. तर तुम्ही कोण हे आठवण करून देणार आहे? प्रश्न अगदी बरोबर आहे तुमचा, पण आम्ही कोण? पण विसर जर पडत असेल तर स्मरण करून देण्याची जबाबदारी पण तर आहे. मतदार दिन ना, मतदार त्यांना स्मरण करून देतील, फरक पडेल म्हणजे. तुला जे काढायचं आहे ते मी काढू देणार नाही. आपण पाहता या ठिकाणी बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि थेट मतदारांवरती टोलवलेला आहे की अजितदादांना आता मतदार उत्तर देईल. कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.